हे मंदिर खासदार उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे मंदिर आहे. येते हे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे हे शिखर शिंगणापूरचं मंदिर हे शंभू महादेवाचं मंदिर हे खाजगी मालकीचं मंदिर आहे आणि त्यांच्या अध्यक्षेखाली त्या मंदिराचा कारभार चालतो आणि त्या कारभाराचा त्यांचे वहिवाटदार म्हणून मंदार पचकी हे त्यांचा कारभार पाहतात. आणि ह्याची आख्यायिका म्हणलं तर ही आख्यायिका सिंगणराजा म्हणून होता. त्या सिंगणराजा म्हणून होता आणि त्या सिंगणराजाच्या काळात त्यावेळेला राजा ठरवायचा तर गायीच्या ह्याच्यावर राजा ठरवत होते आणि गायीच्या ह्याच्यावर ठरवत असताना त्यावेळेला एक कपिला गाय त्या सिंगणराजाच्या कळपामध्ये होती आणि एक गोराकी होता. त्या गोराक्याने ज्यावेळेला ती गाय दुपारच्या टायमिंगला 12च्या दरम्यान दुपारच्या वेळेला त्यावेळेला ह्या मंदिराच्या म्हणजे हे जे अमृतेश्वराचं मंदिर आहे म्हणजे महादेवाचंच मंदिर आहे, स्वयंभू स्थान आहे, त्या ठिकाणी येणार आणि पूर्वेला तोंड करून पश्चिमेला अशा खूर आहेत. पिंडीची माहिती म्हणलं तर हे राजा ज्या वेळेला तिथं कपिला गाय त्या ह्याच्यातनं फिरायची आपल्या कळपातनं तेव्हा ती 12च्या टायमिंगला निघून जायची आणि ह्या स्पॉटला म्हणजे ह्या मंदिराच्या ठिकाणी येऊन उभा राहायची आणि पाना 12च्या दरम्यान सोडायची. पाना सोडत असताना त्या गोराक्याने एक दिवशी बघितलं आणि त्या गोराक्यानं बघितल्यानंतर त्याला हे गाय कुठं जाती बघितलं कपिला गाय आणि त्या गाय बघितल्यानंतर त्यांनी महाराजांना म्हणजे सिंगणराजाला बोलवून सांगितलं की अशी अशी आपल्या कळपातली गाय अमुक म्हणजे 12च्या टायमिंगला गाय जाते आणि पाना त्या जागेवर सोडती. मग त्या सिंगणराजाने लवाजमा सगळा घेतला आणि त्यांनी हे मंदिर खोदलं. जेव्हा त्यांनी मंदिर खोदलं तेव्हा हे स्वयंभू हे दोन्ही लिंग हे अमृतेश्वराचे स्वयंभू लिंग दोन असे निघाले त्या म्हणजे स्वयंभू आणि हे हेमाडपंथी आहे. हे जे आख्यायिका म्हणलं तर ह्या पूर्वेला तोंड करून गाई उभा राहिली. 4 खूर आहेत त्या पिंडीच्या बाजूला 4 खूर आहेत आणि ती खूर असे आहेत की गाईचं पाना सोडत असताना चारी बाजूला 4 खूर ठेवून मधी पाना दोन्ही पिंडीवर सोडायची अशी याची आख्यायिका आहे. आणि त्यानंतर मग या पुन्हा ती पौर्णिमेचं त्याचं ही धज आहे. हे अष्टमीला पंचमीला लग्न लागतं. अष्टमीला धज बांधली जाते पागोट. हे उस्मानाबाद जिल्ह्यातील साळी म्हणून गाव म्हणजे साळी या समाजाचा मान आहे इथं. 5 धजी असते आता त्या 5 धजीचा मान आहे इथं. आणि ह्या मंदिरा वरच्या मंदिराला आणि खालच्या मंदिराला दोघाला ती बांधलं जातं. संध्याकाळी 12च्या दरम्यान ह्या इथं पलीकडं लग्न लागतं 11-12च्या दरम्यान इथे. आणि बाहुलं म्हणून ह्या बाजूला पूर्वेला पश्चिमेला बाहुलं म्हणून आहे तिथं हा विवाह शंभू महादेवाचा लागला जातो. चला कावडला हात लावा कावडला. शंभू शंकरा शंभू शंकरा भोलेनाथा तेरी जटा में बहती गंगा पावन शंभू शंकरा कैलाशवासी तेरी कृपा से मिटते हैं बंधन. डमरू की धुन से गूंज दिशाएं
हा एकच मिनिट हो म्हणजे